मित्रांनो, आजचा प्रश्न आहे ए बी ची किंमत माहिती आहे, बी सी ची किंमत माहिती आहे, सी ए ची किंमत माहिती आहे, तर तुम्हाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ची किंमत काढायची. इथं ए बी ची किंमत दिलेली आहे 150. ए बी बरोबर काय आहे 150. आपण दोन्ही बाजूंना सी ने गुणाकार करू. काय होईल? देअरफॉर ए बी सी इज इक्वल टू 150 इंटू सी. दुसरी किंमत कशाची माहिती आहे? बीसीची. बीसीची किंमत किती? 300. दोन्ही बाजूला आपण कशाने गुणू? ए ने गुणू. म्हणजे मग काय होईल? ए बी सी इज इक्वल टू 300 ए. नंतर आपल्याला सी ए ची किंमत माहिती आहे. सी ए ची किंमत किती दिलेली आहे? 200. दोन्ही बाजूला बी ने गुणू. मग काय होईल? बीसीए. बीसीए म्हणजे एबीसी. देअरफॉर एबीसी इज इक्वल टू काय होईल? 200 इंटू बी. आता या तिन्ही किमती सारख्या झाल्या. एबीसी ची किंमत झाली म्हणजे त्या समान असल्या पाहिजेत. म्हणून एबीसी बरोबर काय होईल? एबीसी बरोबर 150 150 सी बरोबर 300 ए बरोबर 200 बी. हे जे तीन समीकरण आहेत, या समीकरणाला आपण एखाद्या संख्येनं भागाकार करू. म्हणजे आपल्याला सी भागिले काहीतरी बरोबर बी भागिले काहीतरी बरोबर सी बरोबर भागिले काहीतरी, म्हणजे आपल्याला सम कॉन्स्टंट घेता येईल आणि त्या कॉन्स्टंटच्या किमतीवरून मग आपल्याला एबीसीच्या किमती काढता येतील. म्हणून आपण काय करायचं? ह्या दोन्ही बाजूला 150 300 आणि 200 यांचा एलसीएम काय येतो? 600. मग त्याला आपण कितीने भागायचं? 150 भागिले 600 सी बरोबर 300 डिवायडेड बाय 600 ए बरोबर 200 डिवायडेड बाय 600 इंटू बी. आता आपल्याला हे फार सोपं झालं. सी डिवायडेड बाय 4 बरोबर ए डिवायडेड बाय 2 बरोबर बी डिवायडेड बाय 3 बरोबर काहीतरी कॉन्स्टंट आपण गृहीत धरू. हे आपलं एज्युम्शन आहे. म्हणून एज्युम्शनला आपण काय म्हणू? से. दिस कॉन्स्टंट इज इक्वल टू सपोज के. दिस इज एज्युम्शन. के से मीन्स एज्युम्शन. सो देअरफॉर we get value of A. A is equal to how much? 2k. B is equal to how much? 3k. C is equal to how much? 4k. These are values of A, B, C. आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? A square. Therefore, A square plus B square plus C square is equal to A square ची किंमत काय होईल? 4k square प्लस बी स्क्वेअर ची किंमत काय होईल? 9k स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ची किंमत काय होईल? 16k स्क्वेअर बरोबर काय होईल? 29k स्क्वेअर. आपल्याला के ची किंमत मिळाली तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ची किंमत मिळून जाईल. के ची किंमत कशी काढणार? आपल्याला इक्वेशन माहिती आहे. पहिलं इक्वेशन काय? ए बी इज इक्वल टू 150. ए ची किंमत के च्या टर्म्स मध्ये काय झाली? 2k. बी ची किंमत काय आहे? 3k बरोबर काय झालं? 150. म्हणून काय होईल? 6k स्क्वेअर बरोबर काय होईल? 150. म्हणून k स्क्वेअर बरोबर काय होईल? 25. दोन्ही बाजूला 6 ने भागाकार केला आणि म्हणून a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर ची किंमत काय होईल? 29k स्क्वेअर इज इक्वल टू 29 इंटू 25 बरोबर काय होईल? 725. ही झाली ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ची किंमत. नमस्कार.